अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून सर्व स्वामी भक्तांना स्वामीमयी शुभेच्छा. आपण या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण कसे करायचे. खूप जण म्हणतात होत नाहीत, तेच मग कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. खूप जण संकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्याकडून होत नाही. 108 पारायण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण कसे करू शकतो. 108 महाराजांचे जो व्यक्ती पारायण करेल त्यांना आयुष्य, आरोग्य कधीच प्रॉब्लेम येणार नाही. नोकरी लागेल, आयुष्यात जेही अडचणी असतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि आपण संकल्प केल्यानंतर 108 स्वामी चरित्र पारायण पूर्णच नाही होत असा खूप जणांचा प्रश्न आहे. तसे खूप जण मेसेज करतात की आमचं नाही होत वगैरे. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि याच व्हिडिओमध्ये आपण आपल्याला कोणाच्या घरी जायची गरज नाही आहे. महाराज बघा, या फोटोमध्ये पण महाराज आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज आहेत. काही शहरामध्ये महाराजांचे घर म्हणून खूप जण गर्दी करतायत. प्रत्येकाच्या घरामध्ये महाराज आहेत. आपल्या घरातील महाराज बघा. आपल्या घरातील पती हा परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा. आपल्या घरातील पती हे परमेश्वर आहेत. आपल्या घरामध्ये महाराज आहेत, त्यांचं पूजन करा. आपल्या घरामध्ये मूर्ती असेल, फोटो असेल, त्याच्यामध्ये पण महाराज बोलतात. असं काही नाही की कोणाच्या घरी जाऊनच महाराज बोलले पाहिजे. म्हणून सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, या अफवावर याच्यावर अशा गोष्टी लक्ष देऊ नका. कोणत्याही जे लोक आहेत ते म्हणतायत की आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला हे देऊ, हे करू, आणि स्वतः ते पैशासाठी आपल्याला लुबाडतायत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. महाराजांची तर तुम्हाला भक्ती करायची आहे तर ती घरात आपण करू शकतो. केंद्रात जाऊन पण आपण पूजा करू शकतो. पण लोकांवर विश्वास ठेवायची गरज नाही आहे. जे भोंदू बाबा पैसे काढण्यासाठी आपल्याला म्हणतायत की आमच्या घरी या, आम्ही हे करू, आमच्या घरी या, आम्ही ते करू. सगळ्या सृष्टीमध्ये म्हणून महाराजांच्या नावाने खूप जण म्हणतात महाराज आमच्या अंगामध्ये, आता महाराजांचा संचार होतो. महाराजांचा संचार व्हायला सोपी गोष्ट नाही आहे. करंट कसा लागतो, करंट शॉक कसा लागतो, तसं महाराजांचा करंट स्वप्न नाही आहे. म्हणून असा महाराजांचा संचार कोणाच्या अंगात होत नाही, होणार नाही. अशा गोष्टी नाही आहे. अशा सगळ्या फसव्या गोष्टी आहेत. असं काहीच नसतं. तिथे तात्कळत उभं राहण्यापेक्षा आपल्या घरीच आपण स्वामी चरित्र वाचा. 21 अध्याय स्वामी चरित्र आपण वाचा. 108 स्वामी चरित्र पारायण जर तुम्ही केलं तर तुमच्या पत्रिकेमधील किती दोष असू द्या, काही दोष, मी म्हणतो कितीही दोष असू द्या, मंगळ असू द्या, राहू असू द्या, काही असू द्या, शनी असेल, शुक्र असेल, गुरु असेल, सर्पदोष असेल, तुमच्या पत्रिकेत कितीही दोष असू द्या, 108 स्वामी चरित्र जर तुम्ही पूर्ण वाचन केले तर तुम्हाला कोणत्याही पत्रिकेतील जे दोष आहेत, तुम्हाला पत्रिका दाखवायचीच गरज पडणार नाही. कधीच नाही. आयुष्यात तुम्हाला फक्त 108 स्वामी चरित्र पारायण करायचे आहेत संकल्पयुक्त. दिवसभरात एक स्वामी चरित्र वाचा. 108 दिवस करा. 108 दिवसांमध्ये आपल्याला एक प्रकारची सवय लागेल. महाराजांचा रोज वाचण्याची सवय लागेल. स्वामी चरित्र वाचायला किती वेळ लागतो? 1 ते 1.5 तास. आपण 2 तास कोणालाही सहज गप्पा मारतो. म्हणून तो वेळ याच्यामध्ये घालण्यापेक्षा आपण बरोबर 2 तास 1.5 तासामध्ये आपण प्रत्येकाने स्वामी चरित्र 108 स्वामी चरित्र वाचायला रोज वाचायचे. सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, काही बंधन नाही आहे. आपल्याला कोणाच्या घरी जायचं नाही. स्वामींचं घर आपलं घर जे स्वामींचं घर. स्वामी चरित्र सारामृताचं वाचन तुम्ही आजपासून करू शकता. संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्या, गंध, अक्षदा, फुलं घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल तर आणि रोज स्वामी चरित्र 108 दिवसांमध्ये 108 पूर्ण 108 पारायण स्वामी चरित्र आपण वाचायला सुरुवात करा. स्वामी चरित्र वाचायच्या अगोदर काय करायचं? 108 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? नाही. ब्रह्मचर्याचे असे काही नियम नाही आहेत. लक्षात ठेवा, ब्रह्मचर्याचे नियम नाही आहेत. 108 दिवस तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही, दारू प्यायची नाही. कोणी जे मांस पीत असतील तर दारू पिऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका. 108 दिवस तुम्ही सकाळी वाचन करा, दुपारी करा, रात्री करा, कधीही करा. हातामध्ये पोथी घेऊन वाचायची नाही, ती खाली पोथी ठेवून वाचायची. पोथी ठेवून स्वामी चरित्र आहे ते वाचा. स्वामी चरित्राच्या फलश्रुतीमध्ये 21व्या अध्यायामध्ये आहे की जो व्यक्ती स्वामी चरित्र वाचेल त्यांना आयु, आरोग्य, ऐश्वर्य सगळ्या गोष्टी प्राप्त होतात.
कुठेही भटकायची गरज नाही तुम्हाला, कुठेही काही गरज नाही करायची. म्हणून सगळ्यांना विनंती कळकळीची विनंती आहे, तुम्ही महाराजांची सेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय ना, तर अशा गोष्टीपासून सावध राहा. नामस्मरण आणि स्वामीचरित्र या 2 गोष्टी करा. गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे. गुरुचरित्रामध्ये कोणी सांगितलं नाही की हे यंत्र घ्या, हे ते यंत्र घ्या किंवा महाराजांच्या पादुका घ्या. पादुका घ्या असं स्वामीचरित्रामध्ये पण वर्णन नाही आहे. मला असेल तर कमेंट करा. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, हे काही गरज नाही. स्वतः स्वामी लक्ष्मी आहेत, महाराज लक्ष्मी आहेत. जेव्हा अक्कलकोटमध्ये सगळ्यात पहिले सोळप्पा महाराज घरी महाराज गेले, तेव्हा म्हणून महाराजांनी कधीही हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या असे सांगितलं नाही. नाहीतर महाराजांनी सांगितलं असतं, श्रीयंत्र घ्या, चांदीचं घ्या, सोन्याचं घ्या, कुंचन घ्या. सांगितलं का स्वामी चरित्रामध्ये? नाही. म्हणून याच्यासाठी स्वामीचरित्र वाचा. स्वामीचरित्रामध्ये अजून काही गोष्टी सांगितल्या आहेत. कोणतं देवघर पाहिजे तसंच देवघर पाहिजे असं काही नाही. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायला सांगितलं. आपण स्वामीचरित्र वाचतच नाही. असे खूप जण सेवेकरी ते 50 वर्षापासून आहेत, ते वाचत नाही, काही नाही. फक्त बस आम्ही महाराजांची सेवा करतो असं नाही आहे. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये. लोकात काही गरज नाही आहे मिरवायची. म्हणून पहिले तुम्ही स्वामीचरित्र स्वतः वाचा. अजून वाचत नसेल तर वाचा एकदा, त्याच्यात काय दिलेलं. आता यूट्यूबवर खूप जण ब्रॉडकास्ट करता की स्वामी आमच्या अंगात येता. अरे महाराज, अंगात यायला तुमचं सोपं आहे का ते गोष्टी? असे लोकांना फसवेगिरी करणं बंद करा. असे जर महाराज सगळ्यांच्या अंगात येऊ लागले तर लोक राहिलेच नसते. असं काही नसतं. या गोष्टींपासून थोडं लांब राहा. महाराजांवर विश्वास ठेवा. माझा तो स्वतः वैयक्तिक आहे. जेव्हा महाराजांवर मला अनुभव आला तेव्हापासून मी ठरवलं की महाराजांशिवाय दुसरं कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. स्मरण करा, सेवा करा केंद्रात जाऊन आणि आपल्या घरी या. आपलं घर भलं आणि आपण भलं, याच्यानेच तुम्ही सुखी राहू शकता. अन्यथा राहू शकत नाही. काय होतं, आपण सेवा करतो आणि दुसरे